नमस्कार सर्व शेतकरी गोपालकांचं आपल्या गिर प्रेमी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज 6 फेब्रुवारी 2026 आपल्या फार्मवरती एक 18 ते 20 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते आपण एक एक करून दाखवू. 18 गायांमध्ये जवळजवळ 8 ते 9 गाई वेलेल्या आहेत आणि बाकीच्या गाभांमध्ये आहेत. आपण एक एक करून गायांचे डिटेल्स घेऊ. ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय पहिल्या वेताला जाण्याला आहे. 4 जात गाय आहे. एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय पाहू शकता. मोठ्या मापाची त्या गायची आपण 85-90 हजार किंमत सांगतोय. फायनल हा नाही व्यवहार 75,000 रुपये आपल्याला करायचे. हे आपल्या फार्मर 2 नंबरची गाय आहे लिलडीमध्ये. त्या गायला खाली कारवड आहे. दुसऱ्या हाताला जनलेली गाय. आजचा 5वा-6वा दिवस आहे गायचा जनलेली. आता एक 9 ते 10 लिटर या गायला दूध चालू आहे. आता या गायची आपण किंमत 60-65 हजार रुपये सांगतोय. फायनल हा नाही व्यवहार 55,000 रुपये आपल्या या गायचा करायचं. ही आपल्या फार्मर 3 नंबरची गाय प्युअर मध्ये मोठ्या मापाची. दुसऱ्या हातात जाणायला अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे जाणायला. मग गाय व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. गाईचा माथा, कासाचा आकार, सडापारंब्याचं अंतर. ह्या गायची आपण किंमत सांगताना 80-85 हजार रुपये सांगतो. फायनल हा नाही व्यवहार ह्या गायचा 75,000 रुपये आपल्याला करायचा. हे आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जनलेली आहे. गायला खाली खोंड आहे. आता कोणी पण येऊन 9 ते 10 लिटर दूध काढून घेऊन जायचं. या गायची आपण 65-70 हजार रुपये किंमत सांगतोय. पण फायनल हा नाही व्यवहार ह्या गायचा 55,000 रुपयाला करायचा आहे. ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय आहे. दुसऱ्या वेताला जाणायला आहे मोठ्या मापाची एकदम प्युअर मध्ये. गाईचा माथा, कानाचा साईज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. गाईचे सडपारंबे पाहू शकता. अजून जणायला एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे. ह्या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 11 लिटर राहील. पूर्ण उंच पूर्ण गाडी आहे, गाई आहे. आजच सकाळी गाडी खाली झाल्यामुळे अजून गाई व्यवस्थित पाक्यावर नाहीत. ह्या गाईची आपण किंमत सांगताना 70-72 हजार रुपये सांगतो. फायनल हा नाहीचा व्यवहार ह्या गाईचा 55,000 रुपयाला आपल्याला करायचा आहे. ही आपल्या फार्मची 6 नंबरची गाय पहिल्याच वेताला जाणायला प्युअर मध्ये. 2च जात गाय, 2 नाही सॉरी 4 जात गाय. सडापारंब्याचं अंतर पाहू शकता. ह्या गायची आपण किंमत सांगताना 65-70 हजार रुपये सांगतो. फायनल हा नाही व्यवहार ह्या गायचा 53,000 रुपये आपल्याला करायचा. ही आपल्या फार्मची 7 नंबरची गाय आहे. एकदम मोठ्या मापाची गाय आहे. काबरागीर मध्ये एकदम प्युअर मध्ये. ह्या गाई दुधाची कॅपॅसिटी एक 15 ते 16 लिटर राहील. अजून कच्ची गाय 8 ते 10 दिवसाची. सडापारंब्याचं अंतर पाहू शकता. गायचे माथा पाहू शकता. कानाची साईज पाहू शकता. त्या गायची आपण किंमत सांगताना 1,10,00,000 रुपये सांगतो. फायनल हा नाही व्यवहार या गायचा 85,000 रुपयाला आपल्याला करायचं आहे. ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे. मोठ्या मापाची एकदम आत्ताच खाली झाली. जार बेर सगळं व्यवस्थित पडलाय. खाली कारवड झाली. एकदम प्युअर मध्ये काबरागीर मध्ये कारवड झाली गायला. गाय पण एकदम प्युअर मध्ये आणि मोठ्या मापाची गाय आहे. गायचा आपण सडापारंब्याचं अंतर पाहू शकता. कासेचा आकार पाहू शकता. आपण जो गायचा जार पडला तो पण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आत्ताच जार पडलाय. गाय एकदम शांत स्वभावाची आणि मोठ्या मापाची आहे. गायची कॅपॅसिटी एक 14 ते 15 लिटर राहील. 14 लिटर तर ते पहिल्या वेताला या गायला पिळलेले त्या मालकाने पहिल्या मालकाने. या गायची आपण किंमत सांगताना 1,00,000-1,05,000 रुपये सांगतो. हाणायची किंमत या गायची 85,000 रुपये आपल्याला द्यायची आहे. ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय वेलेली आहे. खाली या गायला खोंड आहे. आता 4-5 दिवस झाले झालेली. एकदम प्युअर मध्ये. त्याचा माथा वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. या गायला आता 9 ते 10 लिटर दूध चालू आहे. खाली खोंड आहे. या गायची आपण किंमत सांगताना 65-70 हजार सांगतो. फायनल हा नाही जेव्हा 53,000 रुपये आपल्या गायचा करायचं. ही आपल्या फार्मर 10 नंबरची गाय आहे. वेलेली आहे. या गायला खाली कारवड आहे. या गायला ही गाय तिसऱ्यांदा वेलेली आहे. याला आता एक 9 ते 10 लिटर दूध चालू आहे. कुणी पण येऊन पिळून घेऊन जायचं. ही गायचा फायनल येस नो व्यवहार 41,000 रुपये आपल्याला करायचा. किंमत सांगताना 55-60 हजार रुपये सांगतो. 70,000 सांगतो. फायनल हा नाही व्यवहार 41,000 रुपये आपल्याला करायचं. काबरागीर मध्ये काय आहे, वेलेले आहे खाली. या गायला खोंड आहे. 8 ते 9 लिटर या गायला दूध चालू आहे. या गायचा फायनल व्यवहार 51,000 रुपयाला आपल्याला करायचं आहे. दुसऱ्यांदा वेल्ली एकदम प्युअर मध्ये.
एकदम छान स्वभावाची दूध काढायला. ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे. सायवालमध्ये प्युअरमध्ये. दुसरं तर जाण्याला अजून एक 15 ते 16 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे. त्या गायची आपण किंमत सांगताना 70-75 हजार सांगतो. फायनल हाणायचे वर 61,000 रुपयाला आपल्याला या गायचा करायचा आहे. त्या गाय दुधाची कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर राहील. ही आपल्या फार्मरची 12 नंबरची गाय. दुसऱ्या आता जनलेली आहे खाली. या गाईला कारवड आहे. एकदम शांत स्वभावाची. 8 ते 9 लिटर 2 टाइम दूध चालू आहे. या गायची आपण किंमत सांगताना 55-60 हजार सांगतोय. फायनल हाणायच्या व्यवहार या गायचा आपल्याला 41,000 रुपयाला करायचा आहे. ही गाय कालच खाली झालेली आहे. पहिल्या दिवसात जनली खाली. या गायला खोंड आहे आणि या गायची दुधाची कॅपॅसिटी 8 ते 9 लिटर राहील. या गायची आपल्याला किंमत सांगताना फायनल आपण 55-60 हजार सांगतो. फायनल 47,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे. या आपल्या फार्मरची 14 नंबरची गाय. पहिल्याच दिवसात जाणायला आहे. 2 दात प्युअरमध्ये 21 ते 22 दिवस वेळ बाकी जाणायला. मोठ्या मापाची आहे. एकदम शांत स्वभावाची गाय. पण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कारवडीचे 4-4 जागेवर इथं अजून कास आत्ताशी सोडायला लागले. 20 दिवस जाण्याला वेळ बाकी आहे. या गायची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो. फायनली 51,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा. प्युअर एकदम गिरमध्ये. ही आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय आहे. कॉन्क्रेस क्रॉसमध्ये वेलेली गाय. खाली खोंड या गायला. आता 4-4 लिटर 2 टायमात दूध चालू आहे. म्हणजे एक टायमाला 4 दुसऱ्या टायमाला 4 असं दिवसाचं 8 लिटर दूध चालू आहे. या गायचा आपल्याला फायनल 41,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे. आपल्याकडे आज 41च्या हिशोबाने एक 4 ते 5 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही आपल्या फार्मरची 16 नंबरची आहे. काळ्या कलरमध्ये पूर्ण. या गायला खाली कारवड आहे. कारवड लाल कलरची आहे. या गायला आता एक 9 ते 10 लिटर दूध. 10 नाही 10 प्लस दूध आता चालू आहे. 2 टायमाच कोणी पण येऊन मोजमाप करून घेऊन गेलं तरी चालतंय. या गायची आपण 65-70 हजार किंमत सांगतोय. फायनल हाणायची व्यवहार 53,000 रुपये आपल्याला या गायचं करायचं. आज 6 फेब्रुवारी रोजी आपल्या फार्मरच्या ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या जाईल. या गायीपैकी कोणाला जर गायी पसंत असतील आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरच्या माध्यमातून आपण गायांचा व्यवहार करू. किंवा जर डायरेक्ट जरी आले आपल्या फार्मरचं व्हिजिट द्यायला गायींचं दूध चेक करायला तरी चालतंय. आपल्या फार्मचा पत्ता असा आहे. रुद्र डेअरी फार्म, वाळकी, तालुका, जिल्हा अहिल्यानगर. आपलं अहिल्यानगर शहराजवळून एक 12 ते 13 किलोमीटरवरती दौंड रोडवरती गाव आहे वाळकी म्हणून. तर कोणाला जर खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जय श्रीराम, जय गोमाता.